जय जिजाऊ. का बसतायत मनोज जरांगे पाटील 4 जूनला उपोषणला? काय कारण आहे? आता तर इलेक्शन झालं, आता तर मराठ्यांनी मतदान सुद्धा केलंय. मग कशामुळं मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत असे प्रश्न तुमच्या मनात येत आहेत ना? हो, माझ्याही मनामध्ये हे प्रश्न येत आहेत. पण मनोज जरांगे पाटलांना अनेकांनी सांगितलं, दादा आता उपोषण करू नका. पण पाटलांनी सांगितलं, महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा समाजाच्या लेकरांच्या हितासाठी इंचभरही पाठीमागे हटणार नाही. दादांची तब्येत खालावत चालली आहे, दादा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, तरी सुद्धा तुमच्या माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी दादा लढतायत. का हो? घरी लेकरं नाही आहेत का? त्यांची लेकरं आहेत, त्यांचं कुटुंब आहे, तरी सुद्धा तुमच्या लेकरांसाठी भविष्यासाठी उद्याच्या मराठा समाजाच्या हे नेतृत्व लढत आहे. म्हणून या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. 4 जूनला आंतरवाली सराठी या ठिकाणी प्रत्येकानं येणं गरजेचं आहे. कारण मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला हा लढा कायम आपल्याला तेवत ठेवायचा आहे. आणि 4 जूनला म्हणजे प्रशासन पुन्हा बसणार आहे आणि पुन्हा प्रशासनाला आपण आपलं आरक्षण मागण्यासाठी खंबीरपणे मनोज जरांगे पाटलांच्या सोबत उभे राहणार आहोत. कारण सखे सोयऱ्याचा प्रश्न आहे, तो सुद्धा मार्गी लावला नाही सरकारनं. आणि 10% आरक्षण दिलं आहे, ते आरक्षण सुद्धा कुणाला भेटत नाही आहे. आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या कुणबी नोंदींचं व्हेरिफिकेशन सुद्धा होणं लवकरात लवकर तातडीनं गरजेचं आहे. या सगळ्या प्रश्नांसाठी मनोज जरांगे पाटील 4 जूनला उपोषणाला बसणार आहेत. तुम्ही येताय, मी सुद्धा येतोय आणि दादांच्या सोबत आपण खंबीरपणे पाठीशी उभे आहोत. आणि हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या मनातली प्रश्न आपण कमेंटमध्ये मांडूया. आणि चॅनलला आतापर्यंत आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.